मित्र हो, सोलापूरच्या माळावरून सोलापूर जिल्ह्यातून माळशिरसच्या माळावरून एन.डी. पाटील पिळवकर बोलतोय. मित्र हो, आपण जमीन कशी असायला पाहिजे, त्यात कोणते पार्टिकल किती असायला पाहिजे, ह्या प्रकारची असायला पाहिजे, त्या प्रकारची असायला पाहिजे, अशी असू नये, तशी असावी. मात्र एकच आहे, की आपण जमीन बदलू शकत नाही किंवा पाणी अतिशय चांगल्या क्वालिटीचं थोड्याफार प्रमाणामध्ये पॉलीहाऊस असेल तर आपण आरओ वॉटर वगैरे टाकू शकतो. आहे त्या पाण्यामध्ये आणि आहे या जमिनीमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं नियोजन करता येईल किंवा आहे आपली ही जमीन याच्यापेक्षा खराब न होता हळूहळू कशी दुरुस्त करता येईल यासाठी आपल्याला 1 नंबर पाणी व्यवस्थापन, 2 नंबर माती व्यवस्थापन, त्याच्यानंतर जीवाणूंचं जमिनीतलं संवर्धन, रासायनिक खतं आपल्याला वापरावेच लागणार आहेत, मात्र त्यांचा समतोल वापर, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला करून खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला शेती करता येते. मित्र हो, आहे या जमिनी खराब होण्यापाठीमागं म्हणजे खराब झाल्यात म्हणजे काय झालेलं आहे, पीएच वाढतच चाललेला आहे, ईसी डिस्टर्ब होतोय, पाणी जास्त होतंय, जमिनीमध्ये क्षार वाढत आहेत. जमिनीमध्ये क्षार वाढण्यापाठीमागं आपलं पाणी व्यवस्थापन आणि रासायनिक खताच्या मात्रा जबाबदार आहेत. ऑर्गॅनिक कार्बन कमी होतोय. ऑर्गॅनिक कार्बन कमी होतोय याच्या पाठीमागचं कारण जे आहे ते म्हणजे भारतातलं उष्ण तापमान, यामुळे तो कमी होतोय आणि काही गोष्टी आहेत त्यामुळे कमी होतोय. तर याचा वापर करत असताना काही गोष्टींचा आपल्याला थोडासा उहापोहा केला पाहिजे किंवा एक ढोबळ मानानं त्याची चर्चा केली पाहिजे. मित्र हो, रासायनिक खताचा वापर करत असताना बरेचसे लोक म्हणतात की ऑर्गॅनिक कडे चला, ऑर्गॅनिक कडे चला. मात्र ऑर्गॅनिक आपण वाढवल्यानंतर म्हणजेच ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, ॲसेटोबॅक्टर, सोडोमोनास फ्लोरेसन्स किंवा सोडोमोनासच्या आणखी काही स्पेशीज असतील, पॅसेलोमायसिस असेल, मायकोरायझा असेल, त्यात एंडोमायकोरायझा, ॲक्टोमायकोरायझा, भरपूर अशा हजारो प्रकारचे उपयुक्त जीवाणू आणि उपयुक्त बुरशी आपल्या जमिनीमध्ये आहेत. मात्र त्या ऑर्गॅनिक कार्बन कमी असल्यामुळे आपल्याला थोडेसे प्रॉब्लेम आहेत. तो मेंटेन करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तर यासाठी पाणी व्यवस्थापनही आपल्याला चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे, कारण पाणी आपण अति दिल्यानंतर किंवा खूप मोठे पाऊस झाल्यानंतर आपल्या जमिनीतलं गढूळ पाणी ज्या वेळेला वाहून जातं, म्हणजे जवळपास ऑर्गॅनिक कार्बनच वाहून जातोय आणि तो आपल्या नदीमध्ये जातो, नदीमधून समुद्रामध्ये जातो, तिथून काही वापस आणता येत नाही. तर पाणी अतिवापरामुळे सुद्धा पीएच वाढत चाललेला आहे. तो कसा आहे आपण पुढच्या टप्प्यामध्ये बघू. मात्र रासायनिक खताच्या वापरामुळे कसा पीएच वाढू शकतो का, यावर सुद्धा आपल्याला थोडंफार विचार मंथन केलं पाहिजे. आणि जे आपण विचार मांडले पाहिजेत ते हायली ऍग्रिकल्चर केमिस्ट्री मधले न वापरता ढोबळ मानानं सगळ्यांना कसं समजल याचा सुद्धा कुठेतरी विचार केला पाहिजे. मित्र हो, हे सगळे आपण 13 प्रकारचे खतं सध्या जमिनीमध्ये टाकतोय. याचा काय पीएच वर कसा परिणाम होत असेल का, तर डॉक्टर राजू सर यांनी बऱ्यापैकी आम्हाला समजावून सांगितलं. ते मी तुम्हाला मराठीमध्ये समजावण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी खूप सोप्या भाषेमध्ये करून सांगतात, मात्र त्यांची भाषा जरा हिंदी असल्यामुळं एकदम अति खेडेगावामध्ये ज्या वेळेला आम्ही शेतकऱ्यांकडे जायचो त्यावेळेला प्रॉब्लेम यायचा. म्हणून मी त्यांचं ट्रान्सलेशन करून मराठीमध्ये मांडण्याचा हा प्रयत्न करत होतो. तर मित्र हो, नत्र आपण एक वही आणि कागद घेऊन किंवा एकच कागद घेऊन डाव्या बाजूला त्या रकाने आपला जो समास असतो याच्यामध्ये एन, त्याच्या खाली पी आणि के लिहा.
NPK, नत्र, स्फुरद, पालाश, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश असं लिहायचं आणि खाली एक रेघ मारायची आहे. हे झाले आपले प्राथमिक अन्नद्रव्य. त्याच्या खाली लिहायचं आहे, खालच्या ओळीला रेघेच्या खाली कॅल्शियम Ca, मॅग्नेशियम Mg, सल्फर S. परत एक रेघ मारायची. त्याच्या खाली लिहायचं आहे झिंक Zn, फेरस Fe, Mn, मॅंगनीज, Cu, कॉपर, Bo, बोरॉन, Mo, मॉलिब्डेनम, Cl, क्लोरीन. हे झाले 7 सूक्ष्म अन्नद्रव्य, त्याच्यावर 3 द्वितीय अन्नद्रव्य, त्याच्यावर 3 प्राथमिक अन्नद्रव्य. तर जी केमिस्ट्री बऱ्यापैकी आपण बऱ्याचशा लेखांमधून वाचलेले आपल्या व्हॉट्सअपवर आलेला आहे, मात्र याचा मेळ कसा काय घालायचा. आणि जे आपण N लिहिलेला आहे, आपण हा कागदाच्या डाव्या बाजूला उतरत्या क्रमानं हे सगळे अन्नद्रव्य लिहिलेले आहेत. आपल्याला जगभरामध्ये किंवा ऍग्रिकल्चर केमिस्ट्रीमध्ये न्यूट्रल पीएच जो सांगितलेला आहे तो म्हणजे 6.0 म्हणजे 6 ते 7 हा वरच्या बाजूला लिहा, मध्ये एक 6 लिहा, एक थोडीशी रेघ मारा 1-2 इंचाची आणि 7 लिहा. म्हणजे ज्या वेळेला जमिनीचा पीएच 6 ते 7 असतो त्यावेळेला आपण टाकलेले सर्वच्या सर्व खतं किंवा अन्नद्रव्य आपल्या पिकाला मिळतात. एवढंच काय तर झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, मॅग्नीज सल्फेट, कॉपर सल्फेट आणि कॅल्शियम सल्फेट म्हणजे जिप्सम हे सुद्धा पिकाला पूर्णपणे मिळतं. मात्र पीएच किती असला पाहिजे? 6 to 7, 6 ते 7. आता रासायनिक खतामुळे पीएच कसा वाढू शकतो याबद्दल आपल्याला जर चर्चा करायची म्हटलं तर जे आपण NPK लिहिलेला आहे, मला वाटतं आपण सर्वांनी निळ्या पेननं लिहिलेला असेल तर त्या ठिकाणी एक लाल पेन घ्या किंवा पेन्सिल घ्या किंवा वेगळ्या रंगाचा एक पेन घ्या आणि नायट्रोजनच्या उजव्या डोक्यावर तिरकस निगेटिव्ह लिहा. कारण या सृष्टीमध्ये 2 ते 3 प्रकारचे विद्युत भार असतात. हे विद्युत भार म्हणजे निगेटिव्ह, पॉझिटिव्ह किंवा न्यूट्रल, ज्याला आपण मराठीमध्ये ऋण भार, धन भार किंवा भारविरहित, ज्याला आपण उदासीन असं म्हणतो. तर नायट्रोजनच्या डोक्यावर निगेटिव्ह चिन्ह काढा म्हणजे ऋण भाराचं, ज्याला आपण वजा म्हणतो, वजाबाकी त्याचं चिन्ह काढा. तर नत्र वजा आहे, फॉस्फरस, स्फुरद हे निगेटिव्ह आहे म्हणजे वजा आहे, ऋणभारित आहे. पोटॅश पॉझिटिव्ह आहे, धनभारित आहे म्हणजे अधिक चिन्ह त्याच्या डोक्यावर काढा. विचार करा, फक्त आपण द्राक्ष शेती करतो, मात्र द्राक्षा एवढे सेकंडरी न्यूट्रियन किंवा मायक्रो न्यूट्रियन आपण भाजीपाल्यामध्ये आजही वापरत नाहीये. आणि ज्वारी, गहू, बाजरी, मका हे असले साधे धान्य जे आहेत याला तर आपण अजिबात वापरत नाहीये, आजही वापरत नाहीये. आपण एवढे पुढे जाऊन सुद्धा, शिकून सुद्धा, समजून सुद्धा. डिफिशियन्सी म्हणजे काय हे आपल्याला लक्षात येतंय. उकड्याला काय होतं, वॉटर बेरीज झालं काय होतं, ममिफिकेशन झालं काय होतं, एवढं आपल्याला माहीत असून सुद्धा आपण टाकत नाही. तुम्ही बघा, भारतातल्या सगळ्यात जास्त विकलं जाणारा खत म्हणजे युरिया, निगेटिव्ह केमिकल आहे. युरिया आपण सगळ्यात जास्त वापरतोय. त्याच्यानंतर नंबर लागतो तो म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट किंवा DAPचा. त्या DAP मध्ये सुद्धा नायट्रोजन आणि फॉस्फरस हे, नत्र आणि स्फुरद हे दोन्ही खतं आहेत, दोन्हीही निगेटिव्ह आहेत. एवढंच काय
95 पर्यंत लोक द्राक्षाला एमओपी टाकायचे, कसे तरी एसओपी पर्यंत आलेले आहेत आणि आता 0050 किंवा 13045 पर्यंत आलेले आहेत. इतर पिकांमध्ये हे होत नाहीये. पोटॅश पॉझिटिव्ह आहे. आजपर्यंत आपण आपल्या देशामध्ये युरिया आणि डीएपी मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलनं केलेली पाहिलेली आहेत. मात्र पोटॅश मिळत नाही म्हणून कधीही आंदोलन झालेलं नाही. आपल्या ज्वारीला किंवा माझ्या बाजरीला एमओपी पाहिजे किंवा एसओपी पाहिजे किंवा 0050 पाहिजे किंवा 13045 पाहिजे असं म्हणून आपण आजही कधी दुकानात जात नाहीये किंवा आपल्या घरच्या स्टोर रूम मध्ये असलेलं एमओपी किंवा एसओपी आपण वापरायचा प्रयत्न करत नाहीये. आपल्या ज्वारीला किंवा बाजरीला आपण 10-26-26 जर टाकलं तर थोडाफार पोटॅश जातो. अन्यथा आपण युरिया आणि डीएपी दाबून टाकतो, भरगच्च टाकतो, त्यात पोटॅश नाही आहे ते आपण विसरून जातो. मित्र हो, आपण जास्तीत जास्त निगेटिव्ह केमिकल टाकतोय. ऍग्रिकल्चर केमिस्ट्री, कृषी रसायनशास्त्राच्या अभ्यासानुसार सल्फरचा अपवाद जर वगळला तर सगळे निगेटिव्ह केमिकल पीएच वाढवतात आणि पॉझिटिव्ह केमिकल पीएच संतुलित करतात, म्हणजे बॅलन्स करतात. आता बघा, एवढ्या वर्षापासून 40 वर्षापासून आपण युरियाचा एवढा वापर करतोय. साधारणतः 1960च्या दरम्यान युरिया भारतात आला. परत 4-5 वर्षानंतर सिंगल सुपर फॉस्फेट आलं. त्याच्यानंतर नंतरच्या 70च्या नंतर डीएपी आलं. त्यानंतर इतर मिश्र कॉम्प्लेक्स मिक्स फर्टिलायझर आले, म्हणजे मिश्र दाणेदार खते आले. आपण युरिया आणि डीएपी दोन्हीच्या दोन्ही निगेटिव्ह खतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये टाकतोय. त्याचा जमिनीवर खूप मोठा परिणाम होतोय आणि आपल्या जमिनीचा पीएच वाढत जातोय. 0.1 न पीएच वाढल्यानंतर किती होतं, किती प्रॉब्लेम होतो, किती फिक्सेशन होतं, हे पर्सेंटेज मी तुम्हाला मागच्या ऑडिओ क्लिपमध्ये सांगितलेलं आहे. आता हे जे निगेटिव्ह खतं वाढलेले आहेत याचे किती गंभीर परिणाम होत आहे, तर पीएच वाढत चाललेला आहे. मित्र हो, आपल्या जमिनीचे पीएच हलक्या जमिनीमध्ये 8 पर्यंत गेलेले आहेत, मध्यम जमिनीमध्ये 8.5 वर गेलेले आहेत आणि अतिशय नदीच्या कडेच्या ज्या जमिनीमध्ये क्षाराचं पूर्णपणे थर येतो या जमिनीचे पीएच 9 पर्यंत गेलेले आहेत. म्हणजे 40 वर्षामध्ये रासायनिक खतं देऊन आणि पाणी टाकून आपण जमिनीचा पीएच 2 पर्यंत 1.5 ते 2 वाढवलेला आहे. हा जमिनीचा पीएच जर समजा 10च्या 10.25च्या वर जर गेला तर आपल्या जमिनीमध्ये कुसळं उगवणार नाहीत, बोंदड उगवणार नाहीत किंवा एकदम दलदलीच्या जमिनीमध्ये जे वनस्पती उगवतात त्या सुद्धा उगवणार नाहीयेत. म्हणजे जगावर, देशावर उपासमारीची वेळ येऊ शकते, कारण जमिनीचे पीएच वाढत चाललेले आहेत. आणि हा स्टार्वेशन म्हणजे उपासमारीचा जो रोग आहे याच्यावर उपाय अन्न एवढाच आहे. तिथं आपण कुठलंही सिंथेटिक फूड आपण तयार करून खाऊ शकणार नाही. याची गंभीर दखल आपण आज घेतली पाहिजे आणि प्रत्येकाने एक शपथ खाल्ली पाहिजे की माझ्या वडिलांकडून ज्या गुणवत्तेची जमीन मला आली त्या गुणवत्तेपेक्षा थोडी चांगली गुणवत्ता करून, म्हणजे पीएच कमी करून, ईसी बॅलन्स करून, ओसी वाढवून मी माझ्या पोराच्या ताब्यात देईन. ही शपथ आज आपण घेतलीच पाहिजे. यासाठी आपण माती व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि जमिनीतलं उपयुक्त जीवाणूंचं संवर्धन करण्याची आपल्यावर आज वेळ आलेली आहे. मित्र हो, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या अगोदर आपल्या देशामध्ये रासायनिक खताचा एक कण सुद्धा वापरला नव्हता. जेवढं काय वापरलं जायचं ते पालापाचोळा आणि काडी कचरा वापरला जायचा. याच्यातून समतोल आहार 16च्या 16 अन्नद्रव्य आपल्या पिकाला बॅलन्स मध्ये म्हणजे संतुलित मात्रेमध्ये मिळायची. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी लाखो लोकांनी आपले जीव दिलेले आहेत. आज देशासाठी मरायचं म्हटलं तरी कुणीही समोर येत नाही, कारण आपण निगेटिव्ह विचार करायला लागलेलो आहे.
हे निगेटिव्ह किंवा नकारात्मक विचार आपल्यामध्ये कसा आला आणि कुठून आला हे सुद्धा जरा विचार करण्याची वेळ आलेली आहे. मित्र हो, एक म्हण आहे, राजा तशी प्रजा, राजा तशी प्रजा आणि अन्न तशी बुद्धी. मित्र हो, आपल्याला चांगलं कळतं आपण जे पेरलेलं आहे तेच उगवतं. गहू पेरली तर बाजरी मिळत नाही, बाजरी पेरली तर मका मिळत नाही आणि हरभरा पेरला तर तूर मिळत नाही. हे आपल्याला चांगलं समजतं कारण आपण सर्वजण शेतकरी आहोत. मित्र हो, म्हणजे जे टाकल तेच उगवतं. मग आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांना की जे आणखी शिकलेले नाहीये किंवा ज्यांचा अभ्यास नाहीये, एक सामाजिक दृष्टिकोन म्हणून आपण त्यांना शिकवलं पाहिजे की आपण आपल्या पिकाला पॉझिटिव्ह टाकलं तर ते पॉझिटिव्ह देणार आहे, निगेटिव्ह टाकलं तर निगेटिव्ह देणार आहे. मित्र हो, खून, मारामाऱ्या, बलात्कार, भ्रष्टाचार, जाळपोळ, लुटालूट हे सगळं जे चाललेलं आहे हे कशामुळं? आपण जमिनीमध्ये जे केमिकल टाकलेले आहेत हे जास्तीत जास्त निगेटिव्ह टाकलेले आहेत. त्यामुळं आपल्या अन्नद्रव्यामध्ये वनस्पती सुद्धा आपल्याला निगेटिव्ह देत आहे. पेरलं ते उगवतंय आणि हे निगेटिव्ह खाऊन खाऊन आपले विचार सुद्धा निगेटिव्ह झालेले आहेत. समोरून आपण जर रस्त्याने चाललेला असलो, एखादा मोटरसायकलवाला आपल्याला आडवा आला तर आपण त्याला लगेच शिवी देतो. आपण असा विचार करत नाही की तो ज्या बाजूने येत होता तिथं मोठा खड्डा होता, तो खड्डा चुकवण्यासाठी तो रॉंग साईडला आला आणि तो आता आपल्या वाटेवर चाललेला आहे. मात्र आपण नकारात्मक विचार करतोय. तर सकारात्मक विचाराची गरज आज आपल्यामध्ये आहे. मित्र हो, हे आपण निगेटिव्ह टाकल्यामुळे निगेटिव्ह विचार करायला लागलेलो आहे, भांडायला लागलेलो आहे, लगेच पटकन राग यायला लागलेला आहे. कारण आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह घटक खूप कमी आहेत. तुम्ही म्हणाल की आम्ही आमच्या पिकाला भरपूर एसओपी देतो, 0050 देतो, पॉझिटिव्ह येतोय. पण आपण द्राक्ष मित्र हो आपल्या घरी लावून सुद्धा किती खातो? जास्तीत जास्त विकतो. किती फळं खातो आपण? वर्षाला खूपच कमी खातो. म्हणजे जे काय ह्युमन डाईट जे आखून दिलेलं आहे तेवढे ग्रॅम फळं, त्याच्या 1% सुद्धा फळं आज आपण खात नाहीये. आणि ज्वारी, बाजरी, भाकरी, चपाती, तांदूळ, भात ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या 60% 60% आपल्या अन्नद्रव्यामध्ये आहेत. 20% भाजीपाला आहे आणि 10% मसाला आहे. तर याचा विचार आपण कुठेतरी केला पाहिजे. निगेटिव्ह अन्नद्रव्य आपण जास्त टाकले, जमिनीचा पण पीएच वाढत चाललाय आणि आपले डोके सुद्धा उलटे चालायला लागलेले आहेत. म्हणून मित्र हो, तुम्ही म्हणाल की तुम्ही माणसालाच लागले शिव्या द्यायला. मित्र हो, निसर्गामध्ये जर आपण बारकाईनं जर ऑब्झर्वेशन निरीक्षण केलं तर आपल्याला दिसेल याचा निसर्गावर सुद्धा खूप मोठा परिणाम झालेला आहे. मित्र हो, घोडा आपण लग्नामध्ये ज्याच्यावर बसलो तो घोडा प्राणी जो ज्याला आपण हॉर्स म्हणतो, हा जन्मल्यापासून मरेपर्यंत अजिबात खाली बसत नाही. घोड्याचं शिंगरू पिल्लू जन्मल्यानंतर एकदा उभा राहिलं ते मरेपर्यंत अजिबात खाली बसत नाही. मग घोडा आराम कसा करतो? तर तो तुम्ही बारीक निरीक्षण करा. तो 3 पायावर उभा असतो, 1 पाय वर घेतो, परत तो टेकवतो, दुसरा वर घेतो. अशा पद्धतीने तो आराम करतो. आयुष्यभर घोडा खाली बसत नाहीये. मात्र आपण निगेटिव्ह सगळं टाकून टाकून जमिनीमध्ये तो काय चारा खायला लागलेला आहे घोडा. तर घोडं खाली बसायला लागलेलं आहे, कुत्रं मालकाला चावतंय. अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे, नव्हे जगभरामध्ये निर्माण झालेली आहे. तर आपला विषय चालला होता की केमिकल फर्टिलायझरमुळे पीएच कसा काय बॅलन्स होतो का, वाढतो का, कमी होतो? तर पोटॅश पॉझिटिव्ह, कॅल्शियम पॉझिटिव्ह, मॅग्नेशियम पॉझिटिव्ह, गंधक सल्फर निगेटिव्ह. हे आपण 6 अन्नद्रव्य बघितले. त्या 6 अन्नद्रव्यामध्ये नायट्रोजन निगेटिव्ह, फॉस्फरस निगेटिव्ह आणि सल्फर निगेटिव्ह म्हणजे 3 निगेटिव्ह आहेत. पोटॅश पॉझिटिव्ह, कॅल्शियम पॉझिटिव्ह आणि मॅग्नेशियम पॉझिटिव्ह म्हणजे हे 3 पॉझिटिव्ह आणि 3 निगेटिव्ह. पुढं मायक्रोन्युट्रिएंट मध्ये ज्यावेळेला आपण जाऊ त्यावेळेला झिंक जास्त पॉझिटिव्ह आहे,
Fe फेरस पॉझिटिव्ह आहे, मंगल मॅग्नीज पॉझिटिव्ह आहे, कॉपर पॉझिटिव्ह आहे. म्हणजे झिंक, फेरस, मॅग्नीज आणि कॉपर हे धनभारित म्हणजे अधिक आहेत. बोरॉन निगेटिव्ह, मॉलिब्डेनम निगेटिव्ह आणि क्लोरीन निगेटिव्ह. किती झाले आता मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये? 4 पॉझिटिव्ह आणि 3 निगेटिव्ह. म्हणजे एकूण जर आपण बघितलं तर आपल्या पिकाला किंवा आपल्या जमिनीमध्ये आपण 13 खतं टाकतो. त्या 13 खतामध्ये 7 पॉझिटिव्ह आहेत आणि 6 निगेटिव्ह आहेत. आणि न्यूट्रल पीएच किती असतो? 6 ते 7. याचा समतोल वापर आपल्या जमिनीमध्ये झाला म्हणजे आपल्या जमिनीचा पीएच 6 ते 7, 6 to 7 येतो. त्यालाच न्यूट्रल पीएच असं शास्त्रज्ञ किंवा केमिस्ट्री म्हणजेच रसायनशास्त्र सांगतो. तुम्ही म्हणाल की बाबा आता सगळा समतोल खतं टाकायचे, मातीचा नमुना काढायचा आणि तो प्रयोगशाळेमध्ये तपासायचा. आपल्या जमिनीचा पीएच 6 ते 7 आला पाहिजे. मात्र मित्र हो, असं होणार नाही. याचं कारण असं आहे की जेवढे वर्ष आपण निगेटिव्ह केमिकल टाकले, जेवढे वर्ष आपण पाण्याचा अतिरेक केला, जेवढे वर्ष पीएच वाढायला लागलेले आहेत, या वर्षीपासून सर्वच्या सर्व गोष्टी तंतोतंत आपण केल्यानंतर जेवढे वर्ष पीएच वाढायला लागला तेवढे वर्ष पीएच कमी व्हायला लागणार आहे. आता 7 पॉझिटिव्ह मधून 6 निगेटिव्ह मायनस करा. किती आला? 1 आला. तो 1 म्हणजे पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे? तर तो 1 पॉझिटिव्ह आला. आणि आपल्याला ईसी किती पाहिजे? जवळपास 0.8 ते 1 पाहिजे. म्हणजे पीएच बॅलन्स ज्या वेळेला होतो त्यावेळेला ईसी सुद्धा आपोआप बॅलन्स बऱ्यापैकी होत असतो, एक ढोबळ मानाने. आणि मागे कुणीतरी लिहिलेलं होतं अगोदर आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये, जमिनी माती परीक्षणामध्ये पहिल्या 4 टेस्ट महत्वाच्या आहेत. मी हे 1994 पासून खेडोपाडी जाऊन शेतकऱ्यांना सांगतोय, लिहून देतोय. पहिला पीएच, दुसरा ईसी आणि तिसरा म्हणजे ओसी. एक दिवशी एवढी ओसीवर चर्चा चालली होती, एवढी ओसीवर चर्चा चालली होती आणि ओसी म्हणता म्हणता माझ्या बाजूला एक टेबलवर माणूस बसला होता. त्याच्या हातात ओसीची बाटली होती आणि ओसी किती पाहिजे म्हटलं तर त्यानं सांगितलं 42.8%. लगेच मी तुमच्यावर 42.8% म्हणून लिहिलं. कारण तुम्ही कोण 40 लिहित होतं, एक जणानं 45 लिहिलं आणि कोणतरी 50 लिहिलं. म्हणून एक्झॅक्ट फिगर किती असावी म्हणून सांगितलं की 42.8%. तर तो ओसी मित्र हो, मी गमतीनं एक ओसी नावाचा अल्कोहोलचा ब्रँड आहे, एक लिकरचा ब्रँड आहे, तो मी गमतीनं लिहिलेला होता. मी प्रत्येक माझ्या मीटिंगमध्ये थोडासा विरंगुळा म्हणून हा एक जोक करतो. नेमकं त्यावेळेला तो मी जोक टाकला आणि परफेक्टली 42.8% म्हणून एक दोघांनी मला प्रश्न पण विचारला, पण मी आपलं गप्प बसलेलो होतो. हा ओसी म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन, त्याच्यावर भरपूर चर्चा झालेली आहे. हा ओसी बद्दल काही माझ्याकडे एक 5 वर्षाचा ट्रायल डाटा आहे, लॅब रिपोर्ट्स आहेत. कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक कार्बन अशा पद्धतीनं टेम्पररी कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक कार्बन याचे प्रयोग करतोय. साधारणतः नाशिक जिल्ह्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये माझे बरेचसे कस्टमर आहेत, त्याचा त्यांनी वापर केलेला आहे. मात्र काही लॅब रिपोर्ट आणखी आपण नवीन जनरेट करून, नवीन ट्रायल करून नंतर आपण पुढच्या वर्षी आपण त्याचा काही ट्रायल्स आपल्याला करता येत आहेत का, आणि केवळ ट्रायल्स नाही तर त्याचा लॅब ट्रायल्स रिपोर्ट तयार करून किंवा कंट्रोल लाईन ठेवून फर्टिगेशन करून कसा रिझल्ट होतोय त्याचा आपल्याला एक वेगळा विषय मांडणार आहे, तुम्ही आता घेत नाहीये. तर अशा पद्धतीनं पीएच, ईसी आणि ओसी जर आपण व्यवस्थित केला तर बऱ्यापैकी आपल्याला काम करता येतं. त्याच्यामध्ये भरपूर स्कोप आहे आणि आपल्या देशाचं वातावरण, आपल्या प्रत्येक वेगळ्या वेगळ्या टाईपच्या याच्यामध्ये आपण
द्राक्ष करतोय, वेगळे वेगळे फळ पिकं करतोय आणि अतिशय सक्सेस आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी आपल्या एवढी दुनियेत मित्र हो, सोलापूर जिल्ह्यातून माळशिरसच्या माळावरून एन.डी. पाटील पिळवकर बोलतोय. मित्र हो, आपण जमीन कशी असायला पाहिजे, त्यात कोणते पार्टिकल किती असायला पाहिजे, ह्या प्रकारची असायला पाहिजे, त्या प्रकारची असायला पाहिजे, अशी असू नये, तशी असावी. मात्र एकच आहे, ते आपण जमीन बदलू शकत नाही किंवा पाणी अतिशय चांगल्या क्वालिटीचं थोड्याफार प्रमाणामध्ये पॉलीहाऊस असेल तर आपण आरओ वॉटर वगैरे टाकू शकतो. आहे त्या पाण्यामध्ये आणि आहे या जमिनीमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं नियोजन करता येईल किंवा आहे आपली ही जमीन याच्यापेक्षा खराब न होता हळूहळू कशी दुरुस्त करता येईल यासाठी आपल्याला 1 नंबर पाणी व्यवस्थापन, 2 नंबर माती व्यवस्थापन, त्याच्यानंतर जीवाणूंचं जमिनीतलं संवर्धन, रासायनिक खतं आपल्याला वापरावेच लागणार आहेत, मात्र त्यांचा समतोल वापर अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला करून खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला शेती करता येते. मित्र हो, आहे या जमिनी खराब होण्यापाठीमागं म्हणजे खराब झाल्यात म्हणजे काय झालेलं आहे? पीएच वाढतच चाललेला आहे, ईसी डिस्टर्ब होतोय, पाणी जास्त होतंय, जमिनीमध्ये क्षार वाढत आहे. जमिनीमध्ये क्षार वाढण्यापाठीमागं आपलं पाणी व्यवस्थापन आणि रासायनिक खताच्या मात्रा जबाबदार आहेत. ऑर्गॅनिक कार्बन कमी होतोय. ऑर्गॅनिक कार्बन कमी होतोय याच्या पाठीमागचं कारण जे आहे ते म्हणजे भारतातलं उष्ण तापमान, यामुळे तो कमी होतोय आणि काही गोष्टी आहेत त्यामुळे कमी होतोय. तर याचा वापर करत असताना काही गोष्टींचा आपल्याला थोडासा उहापोहा केला पाहिजे किंवा एक ढोबळ मानानं त्याची चर्चा केली पाहिजे. मित्र हो, रासायनिक खताचा वापर करत असताना बरेचसे लोक म्हणतात की ऑर्गॅनिक कडे चला. मात्र ऑर्गॅनिक आपण वाढवल्यानंतर म्हणजेच ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, ॲसेटोबॅक्टर, सोडोमोनास फ्लोरेसन्स किंवा सोडोमोनासच्या आणखी काही स्पेशीज असतील, पॅसेलोमायसिस असेल, मायकोरायझा असेल, त्यात एंडोमायकोरायझा, ॲक्टोमायकोरायझा, भरपूर अशा हजारो प्रकारचे उपयुक्त जीवाणू आणि उपयुक्त बुरशी आपल्या जमिनीमध्ये आहेत. मात्र त्या ऑर्गॅनिक कार्बन कमी असल्यामुळे आपल्याला थोडेसे प्रॉब्लेम आहेत. तो मेंटेन करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तर यासाठी पाणी व्यवस्थापनही आपल्याला चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे, कारण पाणी आपण अति दिल्यानंतर किंवा खूप मोठे पाऊस झाल्यानंतर आपल्या जमिनीतलं गढूळ पाणी ज्या वेळेला वाहून जातं म्हणजे जवळपास ऑर्गॅनिक कार्बनच वाहून जातोय आणि तो आपल्या नदीमध्ये जातो, नदीमधून समुद्रामध्ये जातो, तिथून काही वापस आणता येत नाही. तर पाणी अतिवापरामुळे सुद्धा पीएच वाढत चाललेला आहे. तो कसा आहे आपण पुढच्या टप्प्यामध्ये बघू. मात्र रासायनिक खताच्या वापरामुळे कसा पीएच वाढू शकतो का, यावर सुद्धा आपल्याला थोडंफार विचार मंथन केलं पाहिजे आणि जे आपण विचार मांडले पाहिजेत ते हायली ऍग्रिकल्चर केमिस्ट्री मधले न वापरता ढोबळ मानानं सगळ्यांना कसं समजल याचा सुद्धा कुठेतरी विचार केला पाहिजे. मित्र हो, हे सगळे आपण 13 प्रकारचे खतं सध्या जमिनीमध्ये टाकतोय. याचा काय पीएच वर कसा परिणाम होत असेल का? तर डॉक्टर राजू सर यांनी बऱ्यापैकी आम्हाला समजावून सांगितलं, ते मी तुम्हाला मराठीमध्ये समजावण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी खूप सोप्या भाषेमध्ये करून सांगतात, मात्र त्यांची भाषा जरा हिंदी असल्यामुळं एकदम अति खेडेगावामध्ये ज्या वेळेला आम्ही शेतकऱ्यांकडे जायचो त्यावेळेला प्रॉब्लेम यायचा. म्हणून मी त्यांचं ट्रान्सलेशन करून मराठीमध्ये मांडण्याचा हा प्रयत्न करत होतो. तर मित्र हो, नत्र आपण एक वही आणि कागद घेऊन
किंवा एकच कागद घेऊन डाव्या बाजूला त्या रकान्या आपला जो समास असतो याच्यामध्ये एन, त्याच्या खाली पी आणि के लिहा. एन पी के, नत्र, स्फुरद, पालाश, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश असं लिहायचं आणि खाली एक रेघ मारायची आहे. हे झाले आपले प्राथमिक अन्नद्रव्य. त्याच्या खाली लिहायचं आहे खालच्या ओळीला रेघेच्या खाली कॅल्शियम Ca, मॅग्नेशियम Mg, सल्फर S. परत एक रेघ मारायची. त्याच्या खाली लिहायचं आहे झिंक Zn, फेरस Fe, Mn, मॅंगनीज, Cu, कॉपर, Bo, बोरॉन, Mo, मॉलिब्डेनम, Cl, क्लोरीन. हे झाले 7 सूक्ष्म अन्नद्रव्य, त्याच्यावर 3 द्वितीय अन्नद्रव्य, त्याच्यावर 3 प्राथमिक अन्नद्रव्य. तर जी केमिस्ट्री बऱ्यापैकी आपण बऱ्याचशा लेखांमधून वाचलेले आपल्या व्हॉट्सअपवर आलेला आहे, मात्र याचा मेळ कसा काय घालायचा. आणि जे आपण एन लिहिलेला आहे, आपण हा कागदाच्या डाव्या बाजूला उतरत्या क्रमानं हे सगळे अन्नद्रव्य लिहिलेले आहेत. आपल्याला जगभरामध्ये किंवा ऍग्रिकल्चर केमिस्ट्रीमध्ये न्यूट्रल पीएच जो सांगितलेला आहे तो म्हणजे 6.0 म्हणजे 6 ते 7 हा वरच्या बाजूला लिहा. मध्ये एक 6 लिहा, एक थोडीशी रेघ मारा 1-2 इंचाची आणि 7 लिहा. म्हणजे ज्या वेळेला जमिनीचा पीएच 6 ते 7 असतो त्यावेळेला आपण टाकलेले सर्वच्या सर्व खतं किंवा अन्नद्रव्य आपल्या पिकाला मिळतात. एवढंच काय तर झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, मॅग्नीज सल्फेट, कॉपर सल्फेट आणि कॅल्शियम सल्फेट म्हणजे जिप्सम हे सुद्धा पिकाला पूर्णपणे मिळतं. मात्र पीएच किती असला पाहिजे 6 to 7, 6 ते 7. आता रासायनिक खतामुळे पीएच कसा वाढू शकतो याबद्दल आपल्याला जर चर्चा करायची म्हटलं तर जे आपण NPK लिहिलेला आहे, मला वाटतं आपण सर्वांनी निळ्या पेननं लिहिलेला असेल तर त्या ठिकाणी एक लाल पेन घ्या किंवा पेन्सिल घ्या किंवा वेगळ्या रंगाचा एक पेन घ्या आणि नायट्रोजनच्या उजव्या डोक्यावर तिरकस निगेटिव्ह लिहा. कारण या सृष्टीमध्ये 2 ते 3 प्रकारचे विद्युत भार असतात. हे विद्युत भार म्हणजे निगेटिव्ह, पॉझिटिव्ह किंवा न्यूट्रल, ज्याला आपण मराठीमध्ये ऋण भार, धन भार किंवा भार विरहित, ज्याला आपण उदासीन असं म्हणतो. तर नायट्रोजनच्या डोक्यावर निगेटिव्ह चिन्ह काढा म्हणजे ऋण भाराचं, ज्याला आपण वजा म्हणतो, वजाबाकी त्याचं चिन्ह काढा. तर नत्र वजा आहे, फॉस्फरस, स्फुरद हे निगेटिव्ह आहे म्हणजे वजा आहे, ऋणभारित आहे. पोटॅश पॉझिटिव्ह आहे, धनभारित आहे म्हणजे अधिक चिन्ह त्याच्या डोक्यावर काढा. विचार करा, फक्त आपण द्राक्ष शेती करतो, मात्र द्राक्षा एवढे सेकंडरी न्यूट्रियन किंवा मायक्रो न्यूट्रियन आपण भाजीपाल्यामध्ये आजही वापरत नाहीये. आणि ज्वारी, गहू, बाजरी, मका हे आपले साधे धान्य जे आहेत याला तर आपण अजिबात वापरत नाहीये, आजही वापरत नाहीये. आपण एवढे पुढे जाऊन सुद्धा, शिकून सुद्धा, समजून सुद्धा. डिफिशियन्सी म्हणजे काय हे आपल्याला लक्षात येतंय. उकड्याला काय होतं, वॉटर बेरीज झालं काय होतं, ममिफिकेशन झालं काय होतं, एवढं आपल्याला माहीत असून सुद्धा आपण टाकत नाही. तुम्ही बघा, भारतातल्या सगळ्यात जास्त विकलं जाणारा खत म्हणजे युरिया, निगेटिव्ह केमिकल आहे. युरिया आपण सगळ्यात जास्त वापरतोय. त्याच्यानंतर नंबर लागतो तो म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट किंवा DAPचा.
त्या डीएपी मध्ये सुद्धा नायट्रोजन आणि फॉस्फरस हे नत्र आणि स्फुरद हे दोन्ही खतं आहेत. दोन्हीही निगेटिव्ह आहेत. एवढंच काय 95 पर्यंत लोक द्राक्षाला एमओपी टाकायचे, कसे तरी एफओपी पर्यंत आलेले आहेत आणि आता 0050 किंवा 13045 पर्यंत आलेले आहेत. इतर पिकांमध्ये हे होत नाहीये. पोटॅश पॉझिटिव्ह आहे. आजपर्यंत आपण आपल्या देशामध्ये युरिया आणि डीएपी मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलनं केलेली पाहिलेली आहेत. मात्र पोटॅश मिळत नाही म्हणून कधीही आंदोलन झालेलं नाही. आपल्या ज्वारीला किंवा माझ्या बाजरीला एमओपी पाहिजे किंवा एसओपी पाहिजे किंवा 0050 पाहिजे किंवा 13045 पाहिजे असं म्हणून आपण आजही कधी दुकानात जात नाहीये किंवा आपल्या घरच्या स्टोर रूम मध्ये असलेलं एमओपी किंवा एसओपी आपण वापरायचा प्रयत्न करत नाहीये. आपल्या ज्वारीला किंवा बाजरीला आपण 10-26-26 जर टाकलं तर थोडाफार पोटॅश जातो. अन्यथा आपण युरिया आणि डीएपी दाबून टाकतो, भरगच्च टाकतो. त्यात पोटॅश नाही आहे ते आपण विसरून जातो. मित्र हो, आपण जास्तीत जास्त निगेटिव्ह केमिकल टाकतोय. ऍग्रिकल्चर केमिस्ट्री कृषी रसायनशास्त्राच्या अभ्यासानुसार सल्फरचा अपवाद जर वगळला तर सगळे निगेटिव्ह केमिकल पीएच वाढवतात आणि पॉझिटिव्ह केमिकल पीएच संतुलित करतात, म्हणजे बॅलन्स करतात. आता बघा, एवढ्या वर्षापासून 40 वर्षापासून आपण युरियाचा एवढा वापर करतोय. साधारणतः 1960च्या दरम्यान युरिया भारतात आला. परत 4-5 वर्षानंतर सिंगल सुपर फॉस्फेट आलं. त्याच्यानंतर नंतरच्या 70च्या नंतर डीएपी आलं. त्यानंतर इतर मिश्र कॉम्प्लेक्स मिक्स फर्टिलायझर आले, म्हणजे मिश्र दाणेदार खते आले. आपण युरिया आणि डीएपी दोन्हीच्या दोन्ही निगेटिव्ह खतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये टाकतोय. त्याचा जमिनीवर खूप मोठा परिणाम होतोय आणि आपल्या जमिनीचा पीएच वाढत जातोय. 0.1 न पीएच वाढल्यानंतर किती होतं, किती प्रॉब्लेम होतो, किती फिक्सेशन होतं, हे पर्सेंटेज मी तुम्हाला मागच्या ऑडिओ क्लिपमध्ये सांगितलेलं आहे. आता हे जे निगेटिव्ह खतं वाढलेले आहेत याचे किती गंभीर परिणाम होत आहेत, तर पीएच वाढत चाललेला आहे. मित्र हो, आपल्या जमिनीचे पीएच हलक्या जमिनीमध्ये 8 पर्यंत गेलेले आहेत, मध्यम जमिनीमध्ये 8.5 वर गेलेले आहेत आणि अतिशय नदीच्या कडेच्या ज्या जमिनीमध्ये क्षाराचं पूर्णपणे थर येतो या जमिनीचे पीएच 9 पर्यंत गेलेले आहेत. म्हणजे 40 वर्षामध्ये रासायनिक खतं देऊन आणि पाणी टाकून आपण जमिनीचा पीएच 2 पर्यंत 1.5 ते 2 वाढवलेला आहे. हा जमिनीचा पीएच जर समजा 10च्या 10.25च्या वर जर गेला तर आपल्या जमिनीमध्ये कुसळ उगवणार नाहीत, बोंदड उगवणार नाहीत किंवा एकदम दलदलीच्या जमिनीमध्ये जे वनस्पती उगवतात त्या सुद्धा उगवणार नाहीयेत. म्हणजे जगावर, देशावर उपासमारीची वेळ येऊ शकते, कारण जमिनीचे पीएच वाढत चाललेले आहेत. आणि हा स्टार्वेशन म्हणजे उपासमारीचा जो रोग आहे याच्यावर उपाय अन्न एवढाच आहे. तिथं आपण कुठलंही सिंथेटिक फूड आपण तयार करून खाऊ शकणार नाही. याची गंभीर दखल आपण आज घेतली पाहिजे आणि प्रत्येकाने एक शपथ खाल्ली पाहिजे की माझ्या वडिलांकडून ज्या गुणवत्तेची जमीन मला आली त्या गुणवत्तेपेक्षा थोडी चांगली गुणवत्ता करून, म्हणजे पीएच कमी करून, ईसी बॅलन्स करून, ओसी वाढवून मी माझ्या पोराच्या ताब्यात देईन. ही शपथ आज आपण घेतलीच पाहिजे. यासाठी आपण माती व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि जमिनीतलं उपयुक्त जीवाणूंचं संवर्धन करण्याची आपल्यावर आज वेळ आलेली आहे. मित्र हो, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या अगोदर आपल्या देशामध्ये रासायनिक खताचा एक कण सुद्धा वापरला नव्हता. जेवढं काय वापरलं जायचं ते पालापाचोळा आणि काडी कचरा वापरला जायचा. याच्यातून समतोल आहार 16च्या 16 अन्नद्रव्य आपल्या पिकाला बॅलन्स मध्ये म्हणजे संतुलित मात्रेमध्ये मिळायची.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी लाखो लोकांनी आपले जीव दिलेले आहेत. आज देशासाठी मरायचं म्हटलं तरी कुणीही समोर येत नाही, कारण आपण निगेटिव्ह विचार करायला लागलेलो आहे. हे निगेटिव्ह किंवा नकारात्मक विचार आपल्यामध्ये कसा आला आणि कुठून आला हे सुद्धा जरा विचार करण्याची वेळ आलेली आहे. मित्र हो, एक म्हण आहे, राजा तशी प्रजा, राजा तशी प्रजा आणि अन्न तशी बुद्धी. मित्र हो, आपल्याला चांगलं कळतं आपण जे पेरलेलं आहे तेच उगवतं. गहू पेरली तर बाजरी मिळत नाही, बाजरी पेरली तर मका मिळत नाही, आणि हरभरा पेरला तर तूर मिळत नाही. हे आपल्याला चांगलं समजतं, कारण आपण सर्वजण शेतकरी आहोत. मित्र हो, म्हणजे जे टाकल तेच उगवतं. मग आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांना की जे आणखी शिकलेले नाहीये किंवा ज्यांचा अभ्यास नाहीये, एक सामाजिक दृष्टिकोन म्हणून आपण त्यांना शिकवलं पाहिजे की आपण आपल्या पिकाला पॉझिटिव्ह टाकलं तर ते पॉझिटिव्ह देणार आहे, निगेटिव्ह टाकलं तर निगेटिव्ह देणार आहे. मित्र हो, खून, मारामाऱ्या, बलात्कार, भ्रष्टाचार, जाळपोळ, लुटालूट हे सगळं जे चाललेलं आहे, हे कशामुळं? आपण जमिनीमध्ये जे केमिकल टाकलेले आहेत हे जास्तीत जास्त निगेटिव्ह टाकलेले आहेत. त्यामुळं आपल्या अन्नद्रव्यामध्ये वनस्पती सुद्धा आपल्याला निगेटिव्ह देत आहे. पेरलं ते उगवतंय. आणि हे निगेटिव्ह खाऊन खाऊन आपले विचार सुद्धा निगेटिव्ह झालेले आहेत. समोरून आपण जर रस्त्याने चाललेला असलो, एखादा मोटरसायकलवाला आपल्याला आडवा आला तर आपण त्याला लगेच शिवी देतो. आपण असा विचार करत नाही की तो ज्या बाजूने येत होता तिथं मोठा खड्डा होता, तो खड्डा चुकवण्यासाठी तो रॉंग साईडला आला आणि तो आता आपल्या वाटेवर चाललेला आहे. मात्र आपण नकारात्मक विचार करतोय. तर सकारात्मक विचाराची गरज आज आपल्यामध्ये आहे. मित्र हो, हे आपण निगेटिव्ह टाकल्यामुळे निगेटिव्ह विचार करायला लागलेलो आहे, भांडायला लागलेलो आहे, लगेच पटकन राग यायला लागलेला आहे. कारण आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह घटक खूप कमी आहेत. तुम्ही म्हणाल की आम्ही आमच्या पिकाला भरपूर एसओपी देतो, 0050 देतो, पॉझिटिव्ह येतोय. पण आपण द्राक्ष मित्र हो आपल्या घरी लावून सुद्धा किती खातो, जास्तीत जास्त विकतो. किती फळं खातो आपण वर्षाला? खूपच कमी खातो. म्हणजे जे काय ह्युमन डाईट जे आखून दिलेलं आहे तेवढे ग्रॅम फळं, त्याच्या 1% सुद्धा फळं आज आपण खात नाहीये. आणि ज्वारी, बाजरी, भाकरी, चपाती, तांदूळ, भात, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या 60% 60% आपल्या अन्नद्रव्यामध्ये आहेत. 20% भाजीपाला आहे आणि 10% मसाला आहे. तर याचा विचार आपण कुठेतरी केला पाहिजे. निगेटिव्ह अन्नद्रव्य आपण जास्त टाकले, जमिनीचा पण पीएच वाढत चाललाय आणि आपले डोके सुद्धा उलटे चालायला लागलेले आहेत. म्हणून मित्र हो, तुम्ही म्हणाल की तुम्ही माणसालाच लागले शिव्या द्यायला. मित्र हो, निसर्गामध्ये जर आपण बारकाईनं जर ऑब्झर्वेशन निरीक्षण केलं तर आपल्याला दिसेल याचा निसर्गावर सुद्धा खूप मोठा परिणाम झालेला आहे. मित्र हो, घोडा आपण लग्नामध्ये ज्याच्यावर बसलो तो घोडा प्राणी, जो ज्याला आपण हॉर्स म्हणतो, हा जन्मल्यापासून मरेपर्यंत अजिबात खाली बसत नाही. घोड्याचं शिंगरू पिल्लू जन्मल्यानंतर एकदा उभा राहिलं ते मरेपर्यंत अजिबात खाली बसत नाही. मग घोडा आराम कसा करतो? तर तो तुम्ही बारीक निरीक्षण करा. तो 3 पायावर उभा असतो, 1 पाय वर घेतो, परत तो टेकवतो, दुसरा वर घेतो. अशा पद्धतीने तो आराम करतो. आयुष्यभर घोडा खाली बसत नाहीये. मात्र आपण निगेटिव्ह सगळं टाकून टाकून जमिनीमध्ये तो काय जगभरामध्ये क्वचितच कुठेतरी घेतली जात असावी. मात्र आपण अजिबात कमी नाही हे आपल्याला मला मुद्दाम सांगावंसं वाटतं. थोडेफार काही प्रयत्न केले तर आणखी आपण कितीतरी पट पुढे जाणार आहोत, यात मात्र शंका नाही. धन्यवाद.